त्यांच्याकडून मग आई 10-15 रुपयाला डबा विकत घ्यायची, जो 2 दिवसातून एकदा यायचा. त्यामुळे 2 दिवसातून एकदा जेवायची सवय. हं. तर पोटाला सवयच नाही, कारण अन्न मिळायचंच नाही तेव्हा. फिल्म कंप्लीट झाल्याच्या नंतर की एक काम करूया आपण, अजून एक गाणं टाकूया याच्यामध्ये. अहो सर, खर्च वाढतोय आपला, हे वाढू द्या, तुम्ही मला सांगा फक्त किती पाहिजेत. जसं आपण एक पेंटिंग करायला बसतो आणि मग त्याचं काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग होतं आणि ते जास्त किमतीला विकलं जातं, वाह! असं काहीतरी माझं कॅरेक्टर झालंय. पण मला किंवा सरलाला पण हाच प्रश्न आहे, की का ॲडजस्ट करायचं, जेव्हा आपली काहीच चूक नाहीये? माझं जेव्हा हे स्वप्न हिरो होण्याचं, तर त्यासाठी माझी आई महिनाभर कडकडीत सूर्यनारायणाचे उपवास पाळते. त्यांना माझे डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट्स माहिती आहेत, तरी पण ते मला जज नाही करत. उलट मला मोटिवेट करतात अजून छान छान मेहनत करायला, किंवा जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा ती तुम्हाला मोटिवेट करते की प्रत्येकाकडनं म्हणजे जी स्त्री तुम्हाला भेटते ती तुम्हाला काहीतरी शिकवते, कारण स्त्री ही शेवटी जननी आहे. त्यांनाच लगेच बोललं होतं, कैलाश खेर. मी म्हटलं सर, पहिल्यांदा मराठीमध्ये गायला नाही आतापर्यंत, मी कसं त्यांना बोलणार आहे? तुम्ही बोला बिंदास. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर मराठीत विविध विषयांवर विविध कथा असलेले चित्रपट येत असतात, पण एका चित्रपटाच्या टीजरने, त्या चित्रपटाच्या गाण्यांनी उत्कंठा वाढवलेली आहे. वामा चित्रपटाविषयी मी बोलते, आणि या चित्रपटाची उत्सुकता माझी इतकी वाढवली की मी आज सगळ्या कलाकारांकडनं त्यांचा अनुभव जाणून घेणार आहे. वामा चित्रपटाची टीम आहे आपल्यासोबत. खूप खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. थँक्यू. सगळ्यात आधी गाणी, टीजर या सगळ्याला मिळणारं प्रेम, काश्मीर तुझ्याकडनं जाणून घे. काय फीडबॅक मिळतोय सध्या तुला? ही खरंच खूप छान वाटतंय. एकतर नाव हे म्हणजे काय याचे प्रश्न खूप येतात. त्याच्यानंतर ज्या पद्धतीने त्याचं टायटल सॉन्ग आहे, की कैलाशजींनी गायलेलं आहे, आणि आमचे जे वेगवेगळे आता आयटम सॉन्ग्स पण येतात. अजून तरी एक यायचं बाकी आहे. या 2 वरच इतकं प्रेम दिलंय लोकांनी, की तिसऱ्यासाठी आम्हालाच आता उत्कंठ आहे, की तिसऱ्याला आता काय-काय त्यांचे कमेंट्स येतात आणि किती आवडतंय. त्यामुळे मजा येते खूप. वा. पण तुझं एक वेगळं प्रोफेशन, ऍक्टर आहेस, पण तू एस्ट्रॉलॉजर आहे, हे डॉक्टर आहेत, पीएचडी आहेत, पण ऍक्टिंगही करतायत. मला वाटतं हे सगळी मल्टी टॅलेंटेड टीम एकत्र येऊन एक प्रोजेक्ट तयार केलेला आहे. तर अगदी. तुझ्याकडनंही जाणून घे, तुला काय फीडबॅक मिळाले? फिल्म बद्दल बोलायचं झालं तर वामा लढाई सन्मानाची एका महिलेच्या अस्तित्वाची, तिला दर दिवस येणाऱ्या ज्या चॅलेंजेस आहेत त्याची ही गोष्ट आहे. परंतु याच्यामध्ये धमाल एंटरटेनमेंट भरलेलं आहे. फिल्म हसत खेळत कधी 2.25 तास संपतात कळत नाही, आणि त्यामधून आपण एक दृष्टिकोन घेऊन थिएटरच्या बाहेर पडतो. तर त्यामुळे काम करण्यासाठी आम्हाला खूप मजा आली. खूप प्रॉमिसिंग कॅरेक्टर आहे सर्वांचंच, हो. परंतु त्याचसोबत गौतमी पाटील यांचं गाणं सध्या खूप व्हायरलमध्ये चालू आहे, तुम्ही ऐकले असेल. तर ते या चित्रपटात आहे. यानंतर स्नेहा गुप्तांचं गाणं 18 तारखेला रिलीज होत आहे. कैलाश खेरजी यांनी गाणं गायलेलं आहे. सरांचं डायरेक्शन आहे, अशोक कोंडके सरांचं, आणि आमचे निर्माते सुब्रमण्यम कडियाला सर. म्हणजे द्रष्ट लागेल असा प्रोड्युसर आम्हाला लाभलेला आहे. की फिल्म कंप्लीट झाल्याच्या नंतर की एक काम करूया आपण, अजून एक गाणं टाकूया याच्यामध्ये. अहो सर, खर्च वाढतोय आपला, हे वाढू द्या, तुम्ही मला सांगा फक्त किती पाहिजेत, अशा प्रकारचं. आणि म्हणजे अक्षरशः असं आपण पेंटिंग करतो ना, की असा 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 प्रोड्युसर असायला हवा, सेम डिक्टो असे दिसतील ते. तर आणि आम्ही उज्जैनमध्ये शूटिंग केलेलं आहे. बाबा महाकालची नगरी आहे. खूप पॉझिटिव्ह अनुभव राहिला तिथला, आणि मजा आली फिल्म करण्यासाठी. थँक्यू. पण सरांना मी विचारेन, कॅप्टन ऑफ द शिप, कारण ज्या पद्धतीनं जी सेंटर ऑफ द कॅरेक्टर आहे तिची व्यथा, आणि त्यानंतर बोलणार एक मोटिवेशनल स्टोरी ही आपण म्हणू शकतो, अनेक स्त्रियांना प्रेरणा देणारी या चित्रपटातली. ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का, काय बोलणार, फिल्मचं नावच त्यांचं मोटिवेशन आहे. वामा म्हणजे स्त्री आहे. स्त्री त्यांच्या लढाईसाठी आहे ना, काय करतं, काय घडतं, ते मेन आहे ऍक्च्युली. आणि यांच्यात ना काश्मीरला एवढं छान काम केलेलं आहे ना, खरंच मी बोलणार आहे ती, हा पिक्चरचा नंतर आहे ना, त्यांना खूप लोकांना असं प्रेम आणि आदर करणार ना, एक वेगळा दृष्टिकोनानं ते त्यांना आहे ना ते बघणार, असं मला असं वाटतं. आणि डॉक्टर महेश पण चांगला काम केलेलं आहे. आणि जुई बी काय बोलणार, त्यांचा रोल असा आहे की व्हेरिएशन आहे त्यांचा रोल बद्दल, तीच स्वतःच बोलणार आहे. आणि हा गणेश दिवेकर मल्टी टॅलेंटेड गाय,
हा क्रिएटिव्ह आहे, ऍक्टर आहे, रायटर आहे आणि काय काय व्हॉइस ओव्हर ऍक्टर आहे आणि भरपूर काम. आणि सगळ्यांना एकदम खूप छान कोऑपरेट केलेलं आहे आणि बराच मला असं वाटतंच की मी एक हॅपी डायरेक्टर सारखा आहेच मला असं वा, वाटतं. हा. येस म्हणजे तुम्हाला समाधान झालेलं आहे या सगळ्या येस नाही नाही कलाकारांसोबत ते लोक काम करून? मला सांभाळलेत मी त्यांना नाही सांभाळलं ते हे हाच दिसतंय तुमच्या गोष्ट चेहऱ्यावर आहे. की एका टीम सोबत बसल्यानंतर आणि एक समाधानकारक प्रोडक्ट जेव्हा तयार होतं त्यानंतरचा आनंद तुमच्या चेहऱ्यावर आहे आणि ते चित्रपटातून समोर येईलच. जुई, तुझ्या भूमिकेबद्दल सांग आणि तुला काय बेस्ट पार्ट वाटला या चित्रपटात काम करत असताना? बेस्ट पार्ट आय थिंक आमची ऑफ स्क्रीन बॉन्डिंग. शूट नंतर आम्ही जेव्हा शूट व्हायचं तेव्हा आम्ही काम करायचोच, पण त्याच्यानंतर आम्ही उज्जैनमध्ये फिरायचो, खायचो, दर्शन इतके सारे मंदिर आहेत तिकडे तिकडे जायचो दर्शनाला. त्यामुळे ओव्हरऑल एक्सपिरियन्स माझा खूपच छान होता. कॅरेक्टर बद्दल सांगायचं तर खूप मूड्स आहेत माझ्या कॅरेक्टरमध्ये, त्यामुळे मला ॲज अन ऍक्टर खूप सॅटिस्फाईंग कॅरेक्टर होतं की बरेचसे शेड्स मला प्ले करायला मिळाले आणि सरांनी खूप खूप सिम्प्लिफाय करून मला समजवलं, त्यामुळे खूप इझी झालं ते कॅरेक्टर पोर्ट्रे करायला आणि सगळ्यांनीच खूप जीव ओतून काम केलं, कारण आमच्या सगळ्यांच्याच खूप जवळची फिल्म आहे ही आणि आम्ही खरंच एक खूप स्ट्रॉंग मेसेज द्यायचा प्रयत्न करतो या फिल्म थ्रू. आणि आय थिंक जेव्हा ती रिलीज होईल तेव्हा खूप मास ऑडियन्सला ती रिलेट करता येईल आणि एक खूप स्ट्रॉंग मेसेज खरंच मिळेल या सिनेमातून. नक्कीच. उज्जैनचा उल्लेख तुम्ही सगळे करताय. एका सकारात्मक आणि एका डिवाईन वातावरणामध्ये तुम्हाला ते काम Exactly. करता हो, आलंय. मला हो, वाटतं ही हो. खरं तर आनंदाची एक मजेशीर गोष्ट ठरली नक्कीच. असेल. तुमच्या कॅरेक्टर बद्दलची काय बेस्ट बेस्ट पार्ट काय वाटतो तुम्हाला आणि या फिल्म विषयीचं? अं, माझं कॅरेक्टर जे आहे ते महेशच्या मित्राचं आहे आणि ऑफकोर्स जसे हिच्या कॅरेक्टरला लेयर्स आहेत तसे माझ्याही कॅरेक्टरला लेयर्स आहेत. म्हणजे सुरुवातीपासून एक वेगळंच त्याचा एक प्रवास दाखवलेला आहे आणि शेवटी क्लायमॅक्स मध्ये वेगळाच दाखवलेला आहे. त्यामुळे ते एक चॅलेंज माझ्यासाठी पण होतं की सुरुवातीला काहीतरी हा एक वेगळाच नुसता मित्र आहे किंवा कॉमेडी करतोय आणि क्लायमॅक्सला चेंज होतोय आणि क्लायमॅक्स साठी कारणीभूत मी आहे एका प्रकारे, असा प्रकार आहे तो. पण आणि त्यामुळे हे अशोकजींनी मला सांगितलं होतं की जेव्हा त्यांनी स्क्रिप्ट वाचली तेव्हा हे कॅरेक्टर तूच करायचंस. बरं. आणि जे स्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं ते आम्ही शूटिंगला गेल्यावर चेंज केलं. जेव्हा आम्ही स्क्रिप्ट मध्ये लिहिलं होतं तेव्हा ते अगदी वेगळं होतं कॅरेक्टर, पण जेव्हा आम्ही शूट करायला सुरू केलं तेव्हा आमचे जे रायटर आहेत तरंग वैद्य, ते मी अशोकजी आम्ही बसून मग ते नाही नाही ये सही नहीं लग रहा है, ये नहीं करते, ये ऐसा करते, ये नहीं करते, ये ऐसा करते. आणि असं करता करता ते कॅरेक्टर वेगळंच झालं. म्हणजे जसं आपण एक पेंटिंग करायला बसतो आणि मग त्याचं काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग होतं आणि ते जास्त किमतीला विकलं जातं, असं काहीतरी माझं कॅरेक्टर झालंय. सो अँड शूटिंग विथ ऑल दिस पीपल वॉज अ वंडरफुल थिंग. आणि खरं म्हणजे ना, आम्ही जेव्हा शूट करत होतो उज्जैनमध्ये तेव्हा टेम्परेचर्स वर फ्रॉम 8 डिग्री टू 4 डिग्रीज टेम्परेचर, म्हणजे 8 डिग्री पेक्षा वरती नव्हतोच आम्ही. बरोबर. आणि अशा थंड वातावरणात आम्ही एवढा गरम चित्रपट केलेला आहे, कारण ह्याच्यामध्ये एवढी ऊर्जा आहे, एवढी आग आहे, एका स्त्री मधली एवढी ऊर्जा दाखवली गेली आहे. आणि तुम्ही बिलीव्ह नाही करू शकत की तिथे थंडी वाजत असताना काश्मीराने जे सीन्स केलेत हा. ते म्हणजे असं टेम्परेचर वाढवणारे सीन्स आहेत. वा. म्हणजे इन द अदर सेन्स, नॉट रोमॅन्टिक सेन्स, काय तर तुम्हाला वाटेल तसं नाही. हो, म्हणजे काय? जेव्हा एखादी स्त्री जेव्हा हा चित्रपट बघेल ना तेव्हा शी विल बी एबल टू रिलेट टू हर ओन एक्सपिरियन्सेस. ती रिलेट करू शकेल एक्झॅक्टली काय तिच्या बरोबर घडते तेच काश्मीरा बरोबर घडते. आणि तिचे जे पती बघायला येतील ते म्हणतील की जे महेश बरोबर घडते ते माझ्या बरोबर नाही घडलं पाहिजे. सो इट्स अ व्हेरी रिलेटेबल फिल्म. वा. या कमिंग बॅक टू काश्मीरा, कारण ज्या पद्धतीने तुझ्या भूमिकेबद्दलही सांगतात, तुला काय वाटतंय ही फिल्म तुझ्या करिअरचा टर्निंग पॉइंट वाटतंय, तुला जाणवतंय सगळं करत असताना आणि ज्या पद्धतीने रिॲक्शन्स येतात? ही प्रत्येक प्रोजेक्ट महत्वाचा असतोच, पण मला असं वाटते की यामध्ये वेगळेपण माझ्यासाठी असं आहे की खरंच प्रत्येक स्त्रीला आपल्या आयुष्यात वेगवेगळ्या स्टेपवरती एक वेगवेगळ्या प्रकारचा संघर्ष करावा लागतो. मग याच्यामध्ये मला असं वाटतं की बऱ्याचदा आपण बघतो की हा आज ही स्त्री छान अगदी ऑफिसला जातीये आणि हे करते सगळं करते, पण एकदा का आपल्या बेडरूमचं दार बंद झालं की आतमध्ये तिच्याबरोबर काय काय गोष्टी घडतायत ह्या सहसा बाहेर येत नाहीत. आल्या तरी फार फार तर तिच्या आईजवळ किंवा तिच्या सासूजवळ किंवा एक बहीण किंवा मैत्रीण असेल तिथपर्यंत त्या जातात. पण जेवढा माझा अनुभव आहे त्याच्यावरून मी असं सांगेन की त्या पण प्रत्येक वेळी असंच सांगतात की जाऊ दे,
ऍडजस्ट कर, स्त्रीचं आयुष्य असंच असतं. पण मला किंवा सरलाला पण हाच प्रश्न आहे की का ऍडजस्ट करायचं जेव्हा आपली काहीच चूक नाहीये, जेव्हा आपण आपल्या पायावर उभं राहू शकतो किंवा आपण जेव्हा ती करू शकतो, आपल्याकडे ती ताकद आहे, देवाने आपल्याला त्या संधी दिलेल्या आहेत, तर मग आपण आत्ता का थांबतोय? तर मला असं वाटतंय की हे खूप चांगले मुद्दे आहेत आणि ते मला स्त्रियांपुढे मांडण्याची संधी मिळते तर आय एम हॅपी. नक्कीच. पण मला तुम्हाला सगळ्यांना विचारायचं वाटेल, तुमच्या आयुष्यातली एक अशी स्त्री जी तुम्हाला कायम ऊर्जा देते आणि त्या स्त्रीकडे बघून असं वाटतं की प्रेरणा मिळते, उत्स्फूर्त मिळते. काय कोणती स्त्री असेल ती? अर्थात आपली आई असतेच, पण त्या व्यतिरिक्त सांगा. अभिनय क्षेत्रामध्ये मी माझ्या आईची शेवटची इच्छा म्हणून काम करते. पण काम करताना जर मी कुठल्या स्त्रीला बघत असेन, की हां, की असं काम केलं पाहिजे, तर रोहिणी अट्टिंगडे. कारण मी त्यांच्याबरोबर 4 दिवस सासूचेमध्ये जवळपास 2.5-3 वर्ष काम केलंय. त्यामुळं खूप बिटवीन द लाईन्स म्हणा, खूप गोष्टी ज्या शिकायला मिळाल्या त्या रोहिणीताईंकडून मिळाल्या. तुमच्या आयुष्यातली अशी स्त्री ज्यांच्याकडनं तुम्हाला प्रचंड ऊर्जा मिळते, प्रेरणा मिळते? निश्चितच माझी आई अ, म्हणजे इन्स्पिरेशन, ऊर्जा म्हणजे मी जो काही आहे माझ्या शिक्षणापासून ते अभिनय क्षेत्रामध्ये म्हणजे माझ्या अंगावर काटा आला होता. परंतु माझं जेव्हा हे स्वप्न हिरो होण्याचं, तर त्यासाठी माझी आई महिनाभर कडकडीत सूर्यनारायणाचे उपवास पाळते आणि दर दिवस सकाळी तुळशीचं पूजन झाल्यानंतर सूर्यनारायणाला अ, पाणी अर्पण केल्याशिवाय, अर्घ्य दिल्याशिवाय तिच्या दिवसाची सुरुवात होत नाही. तर ही खूप आणि म्हणजे खूप 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 मोठी गोष्ट आहे ही माझ्यासाठी. म्हणजे आता जास्त बोललो तर डोळ्यात पाणी इथेच यायला लागेल, त्यामुळे पुढे देतो मी. तोच प्रश्न आहे, तुमच्या आयुष्यातली एक स्त्री. ऍक्च्युली तुम्ही बघता नाही ना, प्रत्येक दिवस आहे ना, भरपूर लोकांना तुम्ही असं वाटताच की यार यांच्याकडून मी काहीतरी इन्स्पायर घेतो, यांच्याकडनं काहीतरी इन्स्पायर घेतो. मला असं वाटतंच की माझा इन्स्पिरेशन आहे ना, फर्स्ट ऑफ ऑल माय मदर, त्यानंतर आहे ना माय बायको वाईफ, आणि शी इज व्हेरी गुड. आणि मी जेवढा मी असा काय बोलणार, माझा आईचा पण असा होता की तुम्ही रेस्पेक्ट करा मुलीला आणि असं करा. त्यांचा जो होता ना सेम माझा बायकोला, माय वाईफ ऑल्सो सेम डिटो माय मदर. सो आय इन्स्पायर फ्रॉम दोस टू वुमेन्स, टू वामास. सगळेच आई म्हणतायत. ऍक्च्युली सगळे आई म्हणतात कारण इट वुड बी इनजस्टिस टुवर्ड्स मदर्स, कारण ऑब्व्हियसली ते असतातच सगळ्यांच्या मागे आणि सगळेच खूप सॅक्रिफाईस करून तुम्हाला वर नेतात. त्यामुळे ऑब्व्हियसली आई आहेच नंबर 1. बट अलॉंग विथ हर आय थिंक माझे गर्लफ्रेंड्स जे आहेत, माझ्या ज्या मैत्रिणी आहेत, आय थिंक आम्ही एकमेकींना खूप इन्स्पायर करतो. अजिबात कॉम्पिटेटिव्हनेस नसते. त्यांना माझे डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट्स माहिती आहेत, तरी पण ते मला जज नाही करत. उलट मला मोटिवेट करतात अजून छान छान मेहनत करायला, किंवा जेव्हा तुमच्याकडे काम नसतं तेव्हा ती तुम्हाला मोटिवेट करते की काय नाही काय नाही असू दे. आणि माझी जी लहानपणीची मैत्रीण आहे ती अजूनही माझी, म्हणजे मी 6 महिन्याची बाळ होती तेव्हा जी माझी मैत्रीण, ती अजूनही माझी मैत्रीण आहे. त्यामुळे माझ्या खूप वर्षापासूनच्या मैत्रिणी आहेत आणि आम्ही एकमेकांना खूप इन्स्पायर करत, मोटिवेट करत येतो. तर आय थिंक आय डिराईव्ह माय फायर थ्रू देम. ऍक्च्युली हो, म्हणजे खरं म्हणजे मी पण हेच बोलणार आहे, पण मला चुकीचं समजू नका. बिकॉज दिस इज अ ट्रूथ. म्हणजे आय वॉज व्हेरी क्लोज टू मनोज कुमार, फिल्म ऍक्टर डिरेक्टर. कारण मी पण कधी काही डॉक्टर होतो, पण आता डॉक्टरी बंद करून ऍक्टिंग आणि व्हॉइस ओव्हर करतोय. तर मी मनोज अंकलकडे रेग्युलरली जायचो, कारण त्यांचं मी क्लिनिक सांभाळायचो. त्यांचं होमिओपॅथीचं क्लिनिक होतं, ते मी सांभाळायचो. तर त्यांनी एकदा माझा असा हात बघून मला सांगितलं होतं की गणेश, तेरे लाइफ में जो भी होगा ना, वो किसी औरत की वजह से होगा. आता सगळं चांगलंच झालंय आतापर्यंत. त्यामुळे जेवढ्या मुलींना मी भेटतो किंवा ज्या माझ्या मैत्रिणी आहेत, किंवा आई तर ऑफकोर्स सगळ्यांचीच असते, पण माझी मुलगी किंवा घरातल्या माझ्या जेवढ्या स्त्री आहेत, माझ्या मैत्रिणी ज्या जवळच्या आहेत, सगळ्या कुठल्या ना कुठल्या एकेका सिच्युएशन मध्ये इन्स्पायर करतच असतात. आणि इन्स्पायर करणं म्हणजे नुसतं इन्स्पायर करणं नाही, कान पण खेचतात.
म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्यांच्याबरोबर पण जेव्हा काम करत होतो, जेव्हा इंदोरमध्ये होतो, उज्जैनमध्ये होतो, तेव्हा पण ह्यांच्याकडनं पण खूप काही शिकण्यासारखं आहे. प्रत्येकाकडनं म्हणजे जी स्त्री तुम्हाला भेटते ती तुम्हाला काहीतरी शिकवते, कारण स्त्री ही शेवटी जननी आहे आणि पुरुषाचा जन्म स्त्रीपासूनच झालेला आहे. सो ते तुम्ही तुमच्याकडे जे जीन्स येतात, क्रोमोझोम्स येतात, ते त्यांच्याचकडनं येतात, भलेही पुढच्या आधीच्या पिढीमधनं येऊ. त्यामुळे मी असं म्हणेन की जसं मी आधीच बोललो की माझ्या मैत्रिणी सगळ्या ह्या माझं इन्स्पिरेशन आहे, बट आय प्लीज टेक इट इन द गुड सेन्स. कमिंग बॅक टू वामा, गौतमी पाटीलचं गाणं खूप आकर्षण ठरतंय या चित्रपटाचं. ते गाणं लोक बघतायत, ते आवडतंय लोकांना. तो एक्सपिरियन्स कसा होता? कारण गौतमी पाटील ऑन स्टेज तिचं लाईव्ह परफॉर्मन्स बघण्यासाठी तुफान गर्दी असते आणि जेव्हा ती एखाद्या गाण्याचा भाग होते, ते कशा पद्धतीनं तिला डिरेक्शन करत असताना ते थोडंसं आम्हाला सांगा. ऍक्च्युली गौतमी पाटील आहे ना, एवढे मोठ्या नाम असं वाटतंच असं नाही आहे. ते हम्म. एवढे छान आहे ना, लांब मुलीसारखं आहे ते बोलतात असं काय नाही ते त्यांना हा पाहिजे ता पाहिजे नो. 4 डिग्री होतं ना टेम्परेचर, किती होतं 4 डिग्री टेम्परेचरला आम्ही रात्री 6 वाजता शूटिंग चालू केला, हम्म. सकाळी 5 पर्यंत ती एकच मिनिट पण रेस्ट नाही घेतलाय. आणि एवढे कोऑपरेटिव्ह आहे ना, एवढे कोऑपरेटिव्ह आणि एवढे छान आहे ना, माझ्याकडनं शब्दच नाही त्यांच्याबद्दल बोलण्यासाठी. हम्म. शी इज व्हेरी गुड, व्हेरी गुड, नक्कीच. सुपर्ब, सिम्पली सुपर्ब. आणखी एक महत्वाचं नाव कैलाश खेरजी यांनी ते हा. गाणं गायलंय, तर तोही अनुभव सांगितला. कारण हा. मराठीत जेव्हा केव्हा ते काम करतात तेव्हा मजा येते, म्हणजे त्यांच्या आवाजात मराठी गाणं ऐकणं महत्वाचं ठरतं. येस, ऍक्च्युली कैलास सरांचा ना माझा नाही आयडिया, माझा प्रोड्युसरचा आहे. तर यांनी बोला ते काहीतरी कमीसारखं वाटतं पिक्चर मध्ये, काहीतरी करूया. म्हटलं काय करायचं, म्हटलं की एक गाणं ठेवूया आपण, एक इन्स्पिरेशनल सॉन्ग ठेवूया. हम्म. एक तेलुगू पिक्चर आहे प्रतिघटना म्हणून, विजय शांतीचा. ते त्यांनी बोला असं सारखं काहीतरी गाणं आपण ठेवूया. तर गाणार कोण आहे? त्यानंच लगेच बोललं तर कैलाश खेर. मी म्हटलं सर, हम्म. पहिल्यांदा मराठीमध्ये गायला नाही आतापर्यंत, मी कसं त्यांना बोलणार आहे? तुम्ही बोला बिंदास. तर पैसे पण जास्ती घेणार तर घे, चिंता करू नका तुम्ही, बोला बिंदास. हम्म. आणि मी फोन केलेला, सर खूप कोऑपरेट केलं. त्यांनी म्हटलं ठीक आहे. आणि त्यांना ना हा सब्जेक्ट खूप आवडलेला आहे. त्यांनी बोललं तर मी गाणार आहे. हम्म. असं झालं. नक्कीच. एकूणच तुम्हा सगळ्यांच्या बोलण्यावरून निर्मात्यांची उत्तम साथ या सगळ्या टीमला मिळालेली आहे, उत्तम बॅकअप मिळालंय. त्यामुळे ते इतकं छान पद्धतीनं करता आलेलं आहे समाधानकारक. मला तुमच्याकडनं जाणून घ्यायचं, कारण तुम्ही डॉक्टर आहात आणि हे हे सगळं इथपर्यंत कसं आलेलं आहे? पीएचडी वगैरे सगळं असताना सांगतो. अभिनयाची आवड. स्वप्न खूप खूप जुनं होतं, शाळेत असल्यापासूनचं होतं. अ, अ, कोणी विचारलं की लहानपणी विचारतं ना मोठं होऊन काय व्हायचंय, तर तो एकच शब्द मला आठवतोय आजही, म्हणजे हिरो. मला ते ऍक्टर किंवा अभिनय वगैरे खूप नंतर कळायला लागलं, हम्म. पण हिरो व्हायचं हे हे होतं. नंतर बीडमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालं. 12वी पर्यंत शिक्षण तिथेच झालं. LLB साठी मी गव्हर्नमेंट लॉ कॉलेजला आलो. LLB LLM इथूनच झालं. आणि LLB ला असताना इंडियन नॅशनल थिएटर जी कॉम्पिटिशन आहे ती पहिलं म्हणजे पहिला जो अभिनयाचा काय म्हणतात त्याला किडा चावला, तो त्या INT मध्ये इंडियन नॅशनल थिएटरमध्ये झाला. आणि त्यानंतर मग रामगोपाल वर्मा सरांची वीरप्पन फिल्म केली, हिंदीमध्ये काही, अवधी भोजपुरीमध्ये काही हम्म. फिल्म केल्या, आणि आता ही मराठीमध्ये मेन हिरो म्हणून पहिली फिल्म आहे. हम्म. तर असा प्रवास आणि आहे एकूणच तुमचं लुक वगैरे सगळं आकर्षणाचं, म्हणजे मी Yes. ओळखलं नाही तुम्हाला लुक बघितल्यानंतर. Yes. पण ही ही केमिस्ट्री म्हणजे एक वेगळी केमिस्ट्री हो. आहे, जी ज्याच्यात खटके उडणारे आहेत, ते 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 कसं वर्क झालंय? कश्मीर तू जर सांगितलंस तर. भांडायला आपल्याला शिकवावं लागतं का? म्हणजे, आणि यांनी फार काही आत्ता मला कळलं त्याचं कारण, की हे फार काही बोलत नाहीत, वाद वगैरे घालत नाही, शांतपणे बोलेल ते ऐकून. आत्ता कळलं हा. LLM आहेत, त्यांना नियम सगळे माहिती आहेत. म्हणून ते शांतपणे सगळ्या गोष्टी ऐकून घेते. त्यामुळे मला सोपं झालं भांडण करणं. अरे वा. पण जर आपण नीट बघितलंस तर तुझी आजची साडी आणि त्याच्यावर ज्या पद्धतीनं स्त्री शक्तीचं जागर आम्ही बघतोय, मला वाटतं एक इन्स्पिरेशन ठरेल हे कॅरेक्टर तुला. त्याच्यातलं एक स्त्री म्हणून मिळणारा अभिमान, किंवा ते असतं ना की या भूमिकेमधनं पण आपल्याला काहीतरी मिळतं. काय मला असेल ती असं गोष्ट? वाटतंय, की पूर्ण जेव्हा बघतेय मी, तेव्हा प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये एक प्रकारची भीती असते, की मी असं बोललो तर काय म्हणतील? मी हे केलं तर जग काय म्हणेल? मी उशिरा केलं तर माझ्याबरोबर काही चुकीचं होईल का? खूप भीतीमुळेच आपल्या स्त्रियांना खूप
म्हणतो ना आपण दबले जातोच आणि शिवाय परिस्थितीमुळे दाबलं जाते त्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर त्या भीती मधून बाहेर येण्यासाठी मला वाटतं की मला स्वतःला खूप मदत झाली या सरलाचं कॅरेक्टर करताना. पण तुला स्त्री म्हणून अर्थात करिअर असेल या सगळ्या गोष्टी चॅलेंजेस येत असतात आपल्याला. पण तुला वाटतं एका क्षणाला असं झालं होतं आणि ते तू ओव्हरकम केलं ते चॅलेंज आणि आता असं वाटतं की बरं झालं आपण ती गोष्ट करू शकलेलो आहोत. खूप म्हणजे माझी गोष्ट जवळपास सगळ्यांना माहितीच आहे. 4 वर्षाची असताना वडील गेलेले होते. त्यामुळं जे मी इथं हे जे सगळं दिसतंय तुम्हाला, की अगदी जन्माला आल्यापासून शिक्षणासाठी स्ट्रगल होता, खाण्यापिण्यासाठी स्ट्रगल होता. रोज काहीतरी काम करायचं, दिवसभर शाळा झाल्या, पण अगदी लहान 5-6 वर्षाचे असताना कोणी आपल्याला नोकरीला ठेवत नाही. पण शेजारी वगैरे असले, की "हां, जा हे फुलाचं फळं घेऊन ये, मग तुला मी खायला देईन." असं. अशा बऱ्याच गोष्टी बघितलेल्या आहेत. हॉटेलमध्ये बायका काम करायच्या, मग ते सगळं संपल्यावर शिल्लक राहिलेल्या गोष्टी त्या डब्यातून घरी घेऊन जातात. त्यांच्याकडून मग आई ₹10-15 ला डबा विकत घ्यायची, जो 2 दिवसातून एकदा यायचा. त्यामुळे 2 दिवसातून एकदा जेवायची सवय. हम्म. तर पोटाला सवयच नाही, कारण अन्न मिळायचंच नाही तेव्हा. मग त्याच्यानंतर सराफकट्ट्यातला जन्म, त्यामुळे सगळ्या सोनारांच्या दुकानात जायचं, वर्गणी गोळा करायची, त्यातून शिक्षण पूर्ण करणं. तर मला तर प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक स्टेपला तो स्ट्रगल मी पाहिलेला आहे आणि तेव्हा मी ओव्हरकम करू शकले. त्यामुळे मी आज सरलाचं काय नेमकं म्हणणं आहे, ते मला समजायला खूप सोपं गेलं आणि जवळचं वाटलं आणि त्यामुळं मांडायचा प्रयत्न तसा केलाय. नक्कीच आणि ते चित्रपटात बघणं महत्वपूर्ण ठरणार आहे. मला खूप छान वाटलं तुम्हा सगळ्यांसोबत गप्पा मारून आणि आता प्रेक्षकांची प्रतिक्रिया चित्रपट रिलीज झाल्यानंतर समोर येईल तर त्यासाठी नक्कीच. उत्सुकता आहे. खूप हो. खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. थँक यू सो मच. 23 तारखेला नक्की चित्रपटगृहात जाऊन वामा लढाई सन्मानाची आमचा चित्रपट बघा. थँक यू. थँक्यू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.